हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू फॅशन मेकर जेज। आज आपण इथे 38 छातीची कटोरीचं जे पेपर पॅटर्न आहे ते बघणार आहोत। ऑलरेडी आपण 32, 34 आणि 36 छातीचं जे पॅटर्न आहे त्याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे। आता हे 38 छातीचं पॅटर्न आपण करणार आहोत। आता स्क्रीनवर माप दिलेली होती, तुम्ही बघितली असतील। उंची होती 14 इंच, तर 14 मध्ये आपण 1 इंच ऍड करून घ्यायचा आहे आणि शोल्डर इथे 5.5 इंच दिलेलं होतं आणि मुंडा उतार 5.25 इंच घ्यायचा आहे। त्यानंतर छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच करून घ्यायचा। छातीचा चौथा भाग इथे 9.5 इंच येतोय 38चा, 1.5 इंच ऍड करून 11 इंचाची आपली ही छातीची घडी होणार आहे। त्यानंतर कंबर आहे इथे 34 इंच, 34चा चौथा भाग आला 8.5 आणि 1.5 इंच ऍड करून झाले 10 इंच। तर अशा पद्धतीने आपण हे ड्रॉ करून घेऊयात। हे झाल्यानंतर फ्रेंड्स आपण ही जी क्रॉस लाईन येते ती जॉईन करून घेऊयात। आता बॅकच्या मुंढ्याचा आकार देण्यासाठी अर्धा इंच बाहेरच्या साईडला तुम्हाला मार्क करून घ्यायचे आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। या स्केलच्या सहाय्याने तुम्हाला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। याची जी वेगळी पद्धत आहे मुंड्याला आकार देण्याची ती आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे 36 साईजच्या ह्याच्यात, त्याप्रमाणे तुम्ही करू शकता, बघून घ्या व्हिडिओ। आता गळ्याची रुंदी आपण इथे 2.25 इंच ठेवलेली आहे। गळ्याची उंची तुम्हाला हवी तेवढी तुम्ही ठेवू शकता, तर मी इथे 10 इंच ठेवलेली आहे। 10 प्लस अर्धा 10.5 वर मार्क करून त्याला आपण गळ्याचा आकार देऊन घेऊयात। टक्स पॉइंट साठी मध्यातून 4 इंच आडवे आणि 4 इंच उभे घेणार आहोत। हे पहा, असं तुम्ही जसं व्हिडिओ मध्ये बघताय त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा करायचं आहे। पॅटर्न अजिबात चुकणार नाही। दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने। आता हे जे मार्जिन जाणार आहे आपल्या टक्स मध्ये तेच आपण पुढे वाढवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पॅटर्न आपण बॅक साईडचं कट करून घेणार आहोत। आता ते झाल्यानंतर आपण फ्रंटचा पार्ट काढूया। तर फ्रंटच्या पार्ट साठी आपण उंचीमध्ये 1.5 इंच मिळवणार आहोत। तर 14 प्लस 1.5 झाले 15.5। फ्रेंड्स, आपण मागच्या साईडला 1 इंच मिळवलेला, बट फ्रंटच्या साईडला आपण 1.5 इंच मिळवतो, कारण की यू पट्टी शिवण्यामध्ये अर्धा इंच जाते त्यासाठी। आता हे बघा, आपण जसं बॅक पार्टला टाकलेलं होतं 5.5 इंचचं शोल्डर आणि 5.25 इंचाचं मुंडा उतार, त्याचप्रमाणे आपल्याला टाकून घ्यायचंय, सेम टू सेम, काहीही बदल करायचा नाहीये। त्यानंतर तिचं जे माप आहे 11ची घडी, तसंच फ्रंट पार्टला सुद्धा टाकायचं आहे 9.5 प्लस 1.5 11 इंच। आता हे बघा, इथे छातीची घडी झालेली आहे 11 इंच, आपण मार्क करून घेऊयात। जर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ फास्ट वाटला तर थोडंसं रिवाइंड करून बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल। आपण यापूर्वी फ्रेंड्स 32 छातीचं, 34 छातीचं आणि 36 छातीचं पॅटर्नचा जो व्हिडिओ आहे तो अपलोड केलेला आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। आता हे बघा, अशा पद्धतीने आपण कमरेचा जो साईज आहे 10 इंच घेतलं होतं आपण बॅक पार्टला, तर सेम तसंच 10 इंच घेणार आहोत आपण आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। आता यू पट्टीसाठी आपण बटन पट्टीच्या साईडला जे आहे 3.5 इंच घेणार आहोत आणि कमरेच्या साईडला 2.5 इंच घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्याला वक्र आकार देऊन घ्यायचा आहे यू पट्टीसाठी। त्यानंतर फ्रंट मुंढ्याचा आकार देण्यासाठी आपल्याला इथे आतल्या साईडला अर्धा इंचावर मार्क करून घ्यायचा आहे। आतल्या साईडला हा फ्रेंड्स व्यवस्थित बघा तुम्ही व्हिडिओमध्ये, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आणि हे जे स्केल आहे आपण याच्या सहाय्याने आकार देऊन घेऊयात। हे बघा, स्केल आपल्याला परफेक्ट ठेवायचा आहे, म्हणजे जो आपला आकार आहे तो अतिशय व्यवस्थित येतो। कारण जेव्हा तुम्ही क्लासमध्ये वगैरे असता तेव्हा तिथे तुम्हाला म्हणजे करेक्ट करण्यासाठी टीचर असतात। आता इथे नाहीयेत, सो आपण स्केलनीच आपण मार्किंग करून घेऊ, म्हणजे आपलं अजिबात चुकणार नाही। गळ्याची रुंदी फ्रंट साइड सारखीच 2.25 इंच ठेवून घ्यायची आणि गळ्याची उंची आपल्याला हवी तेवढी आपण ठेवू शकतो। तर मी इथे 6 इंच घेतले आणि ब्रॉडनेस आपण खालच्या साईडचा 2.5 इंच घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही 2.5 की 2.25 3 पर्यंत घेऊ शकता हा ब्रॉडनेस। जसं ज्याला पुढचा गळा ब्रॉड आवडतो त्या पद्धतीने आपण करू शकतो।
आता हे बघा, इथे आपल्याला 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचे. आता आधी आपण गळ्यासाठी जे मार्किंग आहे ते करून घेऊयात, गोलाकार देऊन घेऊ. नंतर आपण कटोरीचं मार्किंग करूयात. आता कटोरीसाठी आपण तिकडे 2.5 इंचावर मार्क केलेलं होतं आणि बरोबर मुंढ्यातून इथे आपल्याला 1.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. आता जो कटोरीचा पट्टीवरचा जो आकार आहे त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने टेप लावून घ्यायचा आहे आणि मध्य करायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय सेम तसं तुम्ही करायचं आहे. आणि असे हे जे पॉइंट्स आहेत ते जॉईंट करून घ्यायचे. आणि हा झाला तुमचा कटोरीचा आकार अगदी परफेक्ट. आता आपण हे कट करून घेऊयात. हा आतला मुंढ्याचा आकार कट केलेला आहे. त्यानंतर फ्रंट नेक कट करून घ्यायचा आहे. पट्टी सुद्धा कट करून घ्यायची आहे. कटोरी कट करून घ्यायची आहे. आता हा झाला आपला कच्चा कटोरी पीस. आता यावरूनच आपण पक्की कटोरी जी आहे ती काढणार आहोत. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल फ्रेंड्स. आता आपण कटोरी वाढवून घेऊयात. अशी मी एक स्ट्रेट लाईन आखून घेते. जर का तुम्ही न्यूजपेपर जर यूज करत असाल तर न्यूजपेपरमध्ये जी कोणतीही सरळ लाईन असेल त्या ठिकाणी तुम्हाला हे असं कच्चा कटोरी पीस ठेवायचा आहे आणि जसं आहे ना त्याच पद्धतीने तुम्हाला आखून घ्यायचंय. हे पहा अशा पद्धतीने. आता साइड पीसचा जो भाग आहे त्या साइडला तुम्हाला 2 इंच वाढवायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने. आणि जो बटन पट्टीचा साइड आहे तिकडे 1 इंच वाढवायचं आहे आणि हे जे पॉइंट्स आहेत ते आपण जॉईन करून घेऊयात. आता ऍज युजल जर तुम्ही आधीचे व्हिडिओ जर बघितले असतील तर आपण अशाच पद्धतीने 1-1 इंच खाली घेतलेलं होतं कटोरीच्या खालच्या साइडला. तर त्याच पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे आणि ही जी क्रॉस लाईन आहे ती खालच्या 1 इंचाच्या पॉइंट पर्यंत ड्रॉ करून घ्यायचे. आता रॅन्डमली म्हणजेच फ्री हँडने आपण हा आकार खालच्या कटोरीचा देऊन घेणार आहोत. साइडला आपल्याला व्यवस्थित असा हा कटोरीचा गोलाकार द्यायचा आहे. काही गोष्टी ना फ्रेंड्स डोळ्यात पण बसतात बघा. डोळ्यामध्ये आपल्याला जो आकार जर व्यवस्थित वाटत असेल तर आपण त्या पद्धतीने आपला आकार देऊन घ्यायचा आहे. आता जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं त्याप्रमाणे तुम्हाला निम्मा भाग करायचा आहे टेपवरती असं ठेवून टक्स पॉइंटसाठी. बरोबर असा मध्य करून घ्यायचा आहे आणि त्या मध्यापासून वरच्या साईडला तुम्हाला 3 इंच मार्किंग करायची. आता फ्रेंड्स हे कसं असतं, ही टक्सची जी मार्किंग आहे ती उंचीवर डिपेंड करते. आता इथे 14 इंचाची उंची आहे सो आपण 3 इंचाचा टक्स घेणार आहोत. साईडला 1-1 इंचावर मार्क करून अशा पद्धतीने जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचंय. आता आपण हे कट करून घेऊयात फ्रेंड्स. अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी कट जर केलीत तर अतिशय सुंदर तुमचं असं ब्लाऊज शिवून होणार आहे. आणि फ्रेंड्स एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा ही कटोरी तुम्ही कट कराल ना फॅब्रिकवर त्यावेळेस तुम्हाला ही कटोरी क्रॉस मध्ये ठेवायची आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपला 40च्या छातीचं पॅटर्न येणार आहे. तर त्यामध्ये मी ती गोष्ट मेन्शन केलेली आहे, दाखवलेलं आहे की पॅटर्न कसं ठेवायचं. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता हे बघा, जो कटोरीचा साइड पीस आहे तो ठेवून घ्यायचा आहे कटोरीवर आणि जिथपर्यंत येईल तिथपर्यंत मार्क करून घ्यायचंय. त्याच्या खाली अर्धा इंचावर मार्क करायचंय. आता हे अर्धा इंच आपण मार्किंग का करतो, तर जेव्हा आपण ही गोलाकार कटोरी ज्यावेळेस आपण जॉईन करतो त्यावेळेस अर्धा इंच आपल्याला कटोरी कमी पडण्याची शक्यता असते. सो आपण ते अर्धा इंच वाढवून घेत असतो. आता बटन पट्टीच्या साईडला सुद्धा अर्धा इंचावर मार्क करून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने जे आपण मार्किंग केलेलं होतं त्यावरती हे कट करून घ्यायचंय. हे पहा, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय फ्रेंड्स सेम तुम्हाला तसं करायचं आहे, म्हणजे तुमची कटोरी अजिबात चुकणार नाही. आता इथे तुम्ही बघू शकता कंप्लीट ते अर्धा इंच त्यामध्ये गेलेले आहेत शिवण्यामध्ये. आता स्लीव्हसाठी, स्लीव्हचे फ्रेंड्स आपण तसे सेपरेटली भरपूर व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तरी देखील मी इथं दाखवते. उंची प्लस 1 इंच करायचंय जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर, आणि जर अस्तरचा ब्लाऊज नसेल तर 2 इंच ऍड करायचे. छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता जर तुम्ही मागचे व्हिडिओ जर बघितले असतील तर तुम्ही बाही अगदी व्यवस्थित शिकून गेलेले असाल.
हे बघा असं 1.5 इंचाचं जे आपलं शिवण मार्जिन आहे, आपण ठेवलं होतं 1.5 इंचाचं मार्जिन, ते तिथं मार्क करून घ्यायचंय. दंडघेराचा निम्मा भाग प्लस 1.5 इंच करायचंय. दंडघेर इथं 14 इंच होता, तर 14चा झाला 7 इंच आणि आपण 1.5 इंच ऍड करून घेतले. अशा पद्धतीने ड्रॉ करून आपण हे कट करून घेणार आहोत. फ्रेंड्स, तुम्हाला जर स्लीव इथं नाही कळाली तर तुम्ही दुसरे व्हिडिओज बघू शकता चॅनलला व्हिजिट करून, तिथे तुम्हाला दिलेले आहेत सेपरेटली. आता हे बघा मी ठेवतानाच पेपर डबल फोल्डेड ठेवलेला. तर आता आपण काय करायचं, 1 ते 1.5 इंच हा जो वरचा आकार असतो तो थोडासा मागे घडी करून घ्यायचा आहे. आता हे बघा हा मी पेपर 1.25 इंच मागे सरकवलेला आहे आणि आता इथे बघा किती व्यवस्थित असं हा तुमचा बाहीचा आकार येणार आहे. आणि हे बघा झालेला आहे ड्रॉ करून. आता आपण हे कट करून घेऊयात आणि हे झालेलं आहे आपलं 38चं जे पॅटर्न आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. असंच तुम्ही बाकीच्या मापांचे सुद्धा पॅटर्न बघू शकता आपल्या चॅनलवर. आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि एक छानशी कमेंट करा फ्रेंड्स. तुमची कमेंट केल्यामुळे आम्हाला आणखीन प्रोत्साहन मिळतं. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.